पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता येणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे बघा, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून इथं नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये एक पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भातील इथं हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। पहिला टप्पा वितरण होऊन आता जवळपास 1 महिना पूर्ण झाला। दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी बांधव आतुरतेने मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघत होते। आज बघा इथं पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा निर्णय इथं घेण्यात आला। शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते, परंतु बऱ्याच दिवसांपासून इथं चुकीच्या बातम्या इथं सुटल्या होत्या। पीक विमा आज येईल, परवा येईल, खऱ्या बातम्या त्यांना कोणी सांगत नव्हतं। पीक विमा किती वाजता इथं तुमच्या खात्यामध्ये येणार, कोणत्या तारखेला येणार बघा, परंतु या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर बघा या नियमानुसार आता पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार अशी माहिती आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून बघा कधी येईल, आता आज येईल, उद्या येईल, अशा प्रकारे भरपूरशा बातम्या आपण बघितल्या। शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा करत होते। आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पीक विमा इथं जमा झाला नव्हता, त्यामुळे आता शेतकरी बांधव संतापलेले होते। नेमका आम्हाला पीक विमा कधी मिळणार, शेतकरी बांधव संदर्भामध्ये आता पीक विम्याची इथं महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बघा आता पीक विमा कोणत्या तारखेला मिळणार असा प्रश्न आता प्रलंबित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो तुमची आतुरता संपलेली आहे, कारण की बघा आपल्या राज्य सरकारने, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता भोबरणे यांनी आता शेतकऱ्यांना हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि आनंदाची बातमी दिली। बघा कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे आता या ठिकाणी आवाहन केलं की म्हणजेच बघा आंदोलनानंतर आता सर्व शेतकरी बांधव माहित आहे की एक आंदोलन पार पडलं होतं। बघा त्या आंदोलनानंतर कृषी मंत्री स्पष्टपणे विधान केलं, त्या विधानानुसार सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते। बघा शेतकरी बांधवांनो आज म्हणजेच आज दुपारी 2 वाजतापासूनच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी सरकारने तुमच्यासाठी दिली। जे शेतकरी आता कसल्याही परिस्थितीमध्ये इथं वाट बघत होते त्यांच्या खात्यामध्ये परिस्थिती कोणती निर्माण झाली तरी चालेल, परंतु तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार। चिंता करू नका, काळजी करू नका, इथं असं सरकारने सांगितलेलं आहे। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। बघा शेतकऱ्याला आता निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देतात इथं सरकारने आता सांगितलं की कर्जमाफीची तारीख देखील आता स्पष्टपणे सांगितलेली आहे। या बैठकीमध्ये भरपूरसे निर्णय त्यांनी पार पाडलेले आहे शेतकरी संदर्भातील। बघा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याला कर्जमाफी देखील मिळणार आहे, सोबतच तुम्हाला आता महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया। बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला, तातडीने जमा व्हायला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। 3700 कोटी रुपयांचा धनादेश आता सरकारने इथे चेक इथं बँकांना देऊन टाकलेला आहे। बँकांना हा चेक दिल्यानंतर 18 जिल्ह्यांची यादी येते त्यांना देऊन टाकलेली आहे। 18 जिल्ह्यांमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये 100% आजपासून पीक विमा मिळणार अशी माहिती त्यांनी सांगितली। 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचं नाव असणार आहे आणि कोणकोणते कर्जमाफी संदर्भातील आणि पीक विमा संदर्भातील महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा इथे या ठिकाणी आज 2 वाजतापासूनच 100% पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितली। बघा शेतकऱ्यांना आता संभ्रमामध्ये जाण्याची गरज पडणार नाही, कारण की बघा शेतकरी बांधवांनो आंदोलन केले होते, त्या आंदोलनाला आता घनघास यश झाला। सरकारने डोळे आता उघडलेले आहे। बघा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला। म्हणजेच बघा आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये कोणत्या वर्षीपासून तर कोणत्या वर्षीपर्यंतचा येणार बघा 2022, 23, 24, 25 या 3 ते 4 वर्षामध्ये जो काही तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं, मालाचं नुकसान झालं, तर नुकसान भरपाई म्हणजेच आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं मिळणार अशी माहिती त्यांनी सांगितली। कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते, आतुरतेने वाट बघत होते। एकत्रितपणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे जारी केला आहे। बघा शेतकरी मित्रांनो इथं केंद्र सरकारने इथं कंपन्यांना पैसे दिले असून खूप दिवसाच्या आठवड्याभरापासून आता एकूण 30 जिल्ह्यांची यादी आता मंजूर करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो 30 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांचे वाटप इथं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार त्यांनी माहिती सांगितली। 2022 पासून तर 25 पर्यंतचा 3 ते 4 वर्षाचा सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्यात जसं की त्याच्या पाठोपाठ सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा या पिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। आता याच 5 ते 6 प्रकारच्या पिकांचा इथं समावेश करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे टोटल पिकांची यादी सांगितलेली आहे। त्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी 3 ते 4 वर्षाचा पीक विमा भरला होता भरपूरशा शेतकऱ्यांनी। तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जसं की 2 वाजतापासूनच त्यांनी बैठक पार पडली। आता तुमच्या खात्यामध्ये हे कसल्याही
परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने यादी जाहीर केलेली आहे। पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 18 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे। 18 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली। तर बघा या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी कोणकोणते इथं 18 जिल्ह्यांचे नाव सांगण्यात आलेलं आहे। तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। बघा या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना आता इथं प्राधान्य देण्यात आलं आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाचे जिल्हे म्हणजेच की बघा, पहिला जिल्हा इथं बीड, दुसरा रायगड, नंदुरबार, लातूर, जालना, रत्नागिरी, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, यवतमाळ, बुलढाणा आणि सातारा, सांगली, पालघर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर बीड, अकोला, अमरावती, वर्धा। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितली। बघा आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आम्हाला हेक्टरी किती रुपये तुम्हाला मिळणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्याला 18,000 रुपये हेक्टरी, तर काहींना इथं 30,000 रुपये हेक्टरी, तर काहींना 17,000 रुपये हेक्टरी, तर काहींना 35,000 रुपये हेक्टरी। म्हणजे तुमची रक्कम इथं अलग अलग शेतकऱ्याला अलग अलग रक्कम त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेली आहे। सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे बघा, आता हेच महत्त्वाची बँक आहे। आता याच बँकेमध्ये सर्वात आधी तुम्हाला पैसे जमा होणार आहे। तर बघा इथं दुसऱ्या बँकेच्या भरपूरसे इथं पैसे येणार नाही, कारण की तांत्रिक प्रॉब्लेम इथं बँकांचा इथं आलेला आहे। बघा मी तुम्हाला बँकांची आधी सांगतो। भारतीय स्टेट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक। तर या सर्व बँकांमध्ये HDFC बँक सुद्धा असणार आहे। त्यानंतर बघा ICICI बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र। तर या सर्व बँकांमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचं खातं उपलब्ध आहे। तर या सर्व बँकांना हा चेक देऊन टाकलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13,000 रुपये, तर काहींना 15, काहींना 20, काहींना 35,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार अशी मुख्यमंत्री महोदयांनी माहिती सांगितलेली आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करणार तर 100% तुम्हाला पैसे जमा होणार आहे। टेन्शन घेऊ नका, तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठली दिक्कत, कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे होऊन जाणार। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।